चाहता हूँ कि जैसा मैंने शुरू में बताया कि हमारे सर्वे सर्वा श्री बच्चू भाऊ कड़ू इनके आदेश पर ये पत्रकार परिषद ली जा रही है, क्योंकि हमारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी ने आज सुबह ही बच्चू भाऊ कड़ू इनसे जो है तो संपर्क किया, क्योंकि कुछ अपंग लोग जो है तो अनिल भाऊ चौधरी के पास आए थे। उन्होंने अपनी दुहाई दी, अपनी जो है तो व्यथा उनको सुनाई कि हमको इस तरह से बेघर किया गया, हमारे पेट पर हमारे रोजगार हमसे छीन लिए गए। तो अनिल भाऊ ने उनकी वेदनाओं को समझते हुए बच्चू भाऊ से संपर्क किया। हमारे नामदार राज्य मंत्री बच्चू भाऊ ने यह आदेश दिया कि आप इसके ऊपर पूरी तरह से कार्रवाई कीजिए, इसके जितने भी आप पुरावे दे सकते हैं, जितनी बातें मुझ तक पूरी जानकारी पहुंचा सकते हैं आप पहुंचाइए। हम इसके बारे में जो है तो चर्चा करेंगे और समय पड़ा तो मुख्य अधिकारी और यहाँ के जो भी प्रशासनिक अधिकारी है इनको मंत्रालय बुलाकर इनसे विचार पूछ की जाएगी, इनसे जवाब लिया जाएगा। मैं आप पत्रकार परिषद के इस माध्यम से और आप सभी पत्रकार बंधुओं के माध्यम से हमारे जिले के पालक मंत्री माननीय गुलाब राव जी पाटिल, इनसे मैं आप लोगों के माध्यम से निवेदन करना चाहता हूं कि इन्होंने इस अतिक्रमण हटाओ मुहिम का जो कार्य किया गया है नगर पालिका द्वारा, जो गैर कानूनी तरीके से किया गया है, मैं चाहता हूं कि पालक मंत्री इसकी जो है तो सिरे से जांच करवाए, शुरू से इसके हर मुद्दे पे गौर किया जाए और पूरी तरीके से ईमानदारी के साथ जांच करके जो गैर कानूनी तरीके से काम किया गया है इस पर एक्शन लिया जाए। क्योंकि जितना हमको समझ में आ रहा है, यहाँ के प्रशासन ने भाजपा के आमदार के संजय सौकारे जी के कहने पर और उनके दबाव में आकर जो है तो ये अतिक्रमण हटाओ का काम किया है, जो सिर्फ और सिर्फ गरीबों को, यतीमों को, अपंगों को और बेवाओं को और गौर गरीब अल्पसंख्यक समाज को सताने का काम इसमें किया गया है। बाकी दूसरा कोई काम इसमें किया नहीं गया है। आप खुद देख सकते हैं कि बड़े बड़े कॉम्प्लेक्स भुसावल में अनधिकृत खड़े हैं, जिसके अंदर एक बात बोलूंगा कि जामनेर रोड के ऊपर HDFC बैंक का जो ATM है वो खुद अनधिकृत नगर पालिका की जगह पर बनाया गया है। उसके ऊपर कोई एक्शन क्यों नहीं लिया गया? क्योंकि वो कॉर्पोरेट का है, जामनेर रोड का ICICI बैंक के सामने द्वारा बहुत ही गैर कानूनी तरीके से ये काम किया। वो HDFC ने किसकी मालकी में किसको भाड़ा दे रही है HDFC, वो HDFC आपको बताएंगी, लेकिन हमको इतना मालूम है। इसके बारे में हम पूरी जानकारी आपको आते समय में देंगे, क्योंकि आज ही हमको मालूम पड़ा कि वो भी अनधिकृत है और वो जगह अनधिकृत तरीके से ली गई है और उसको भाड़े से जो है तो HDFC बैंक को दिया गया है। साफ नजर आती है रोड के ऊपर। वो अल्पसंख्यक समाज के इलाके में था और वहां पर तोड़ने के लिए जो हमारे कालू भाई है वेल्डिंग वाले, उनकी दुकानें, उनसे बाकायदा नगर पालिका देकर नगर पालिका की पट्टी, घर पट्टी, उनको दुकान पट्टी दी जाती है। वो हर साल उसकी जो है तो नगर पालिका भरते हैं, नगर पालिका उससे ले रही है, उसको सुविधाएं कुछ नहीं दे रही। लेकिन अब समय आया तो उसकी गरीब की दुकान भी तोड़ दी गई कि ये अनधिकृत है। वो भी शाम में 4 बजे इनको जो है तो नोटिस दिया गया और सुबह में 11 बजे आकर वो दुकान तोड़ दी गई। यानी पूरे 24 घंटे का समय भी उस गरीब को अपनी दुकान को खाली करने का या दुकान के बारे में कुछ सोचने को नहीं मिला। इस तरीके का काम जो है तो नगर पालिका प्रशासन और CO साहब द्वारा किया गया है कि सिर्फ गरीबों की दुकानों पर और गरीबों के घरों पर जो है तो बुलडोजर चलाने का काम इन्होंने किया है, बाकी दूसरा कोई भी काम इन्होंने नहीं किया है। अभी बहुत सारे ऐसी बातें हैं, हम आप कागज के पुरावे के साथ इंशाल्लाह आप लोगों से फिर संपर्क करेंगे और आपको बताएंगे कि कितने बड़े बड़ी दुकानें, कितने बड़े लोगों के जो है तो आजी माजी नगर सेवकों के जो उनके हित के हैं, नगर पालिका प्रशासन के अधिकारियों के हित के लोग हैं, उनकी दुकानों को तोड़ा नहीं गया, उनके कॉम्प्लेक्सेस को तोड़ा नहीं गया, क्योंकि वो उनके हित के लोग हैं। और गरीब लोगों के ऊपर जो है तो बुलडोजर चलाने का काम नगर पालिका प्रशासन द्वारा किया गया है। हम इसके लिए इसका निषेध करते हैं और इसके लिए हम अगले एक दिन में, यानी कल, हम एक दिन का जो है तो उपोषण माननीय मुख्य अपने प्रांत अधिकारी साहब के कार्यालय के सामने करने वाले हैं। और अगर हमारी बातों पर ध्यान नहीं दिया गया तो प्रहार जनशक्ति पार्टी द्वारा, प्रहार जनशक्ति पक्ष द्वारा हम आमरण उपोषण भी जो है तो कलेक्टर साहब और प्रांत अधिकारी साहब के कार्यालय के सामने करेंगे। ते अतिक्रमण ऑलरेडी चुकीच्या मार्गाने काढलं गेलं। जे नोटीस त्यांनी बजावलेली आहे ते बेकायदेशीर आहे आणि ते नोटीस जे आहे तो जाव क्रमांक 2019चा आहे। आतापर्यंत याच्यावरती कोणीच लक्ष घेतलेलं नाही।
आणि 2019 ची आहे. आज त्या अतिक्रमणचा या ठिकाणी विषय नव्हता. त्यांनी मागची नोटीस देऊन त्याच्यावरती फक्त सायकोलॉजिस्ट ते नोटीस तयार होती आणि त्यांनी त्या नोटीसवरती प्रत्येक टपरी घरावरती जाऊन ते नोटीस बजावली. त्या नोटिसीला काही वेळ नव्हता तरीसुद्धा त्यांनी संध्याकाळपर्यंत 23 तारखेला नोटीस बजावली आणि त्यांना सांगितलं की अतिक्रमण तुम्हाला 24 तारखेच्या आत काढावं लागणार आहे. ते ठीक आहे, पण काही लोकांपर्यंत कागदसुद्धा होते, ते कोर्टातून सुद्धा त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला तरी सीओने हे त्यांचं ऐकून घेतलं नाही. आणि अतिक्रमण काढायला ज्या ठिकाणी सुरुवात झाली 1 नंबर शाळेपासून त्याच्या बाजूला सुद्धा 2 मजली इमारत आहे, तिथे 7 दुकानं आहे, ते बेकायदेशीर आहे, त्याची परवानगीसुद्धा नगरपालिकेकडे नाही आहे. त्याच रोडवरती 15 मीटरचा रोड आहे, त्या ठिकाणी तो रोड अटकवला आहे. आपल्या भुसावळ शहराच्या वासियांना सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी किती ॲक्सिडेंट होता, किती काय अडचणी येतात. पण त्यांनी काय केलं की एक समाजाचं त्या ठिकाणी स्मारक केलं आणि तो रस्ता त्यांनी तो अटकवून ठेवलेला आहे. तरी तो पुढे 15 फुटाचा रस्ता केला आणि त्या ठिकाणी ते एक अतिक्रमण आहे. पण ते सीओला मी त्याचे पत्र दिलेले आहे अगोदर, पण सीओने हे अतिक्रमण काढण्याकडे का लक्ष घेतलं नाही, कारण ह्या अतिक्रमणच्या अगोदर ते मी पत्र दिलेले आहे, त्याची परवानगीसुद्धा नाही आहे त्या ठिकाणची. त्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होता, आमदार खासदाराचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी, पण त्याच्याकडे कोणी लक्ष घेत नाही, कारण BJPचेच आमदार त्या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहे. राहिला विषय दुसरा अतिक्रमण काढायचा, तर त्या ठिकाणी जिथून अतिक्रमण चालू झालं त्या लोकांना नोटीससुद्धा कुठे दिलेली होती. पण डायरेक्ट डेअरिंगमध्ये सीओनी नोटीस न देता डायरेक्ट त्यांचं अतिक्रमण काढून टाकलं की त्यांना ज्या भोई समाजाला ते जागा खाली दिलेली आहे, त्या ठरावाची जागा आहे, त्यांना समाजासाठी दिलेली आहे, पण त्यांचं रोडवरती अतिक्रमण नसताना त्यांनी खालचे त्यांचे दुकानंसुद्धा तोडली आहे. दुसरा विषय पुढे जात असताना त्यांना नोटीस दाखवली, त्यांच्याकडे कोर्टाचे पेपर दाखवले, तरीसुद्धा त्यांनी त्या लोक सामान काढत असताना त्यांचे सामान काढून न देता त्यांच्यावरती JCBचा पंजा मारला, तोडून टाका म्हणे, जे होईल ते मी बघून घेईन म्हणे. हा दबंग जो करतोय मुख्याधिकारी, हा कोणाच्या भविष्यावर करतोय, या आमदाराच्या भविष्यावर करतो आहे. याला वाटत असेल जे लोक लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले 2 वर्षापासून, त्यांना खायला नाही आहे, पान टपरी, चहाची टपरी, वड्याचं दुकान हे तोडतोय, याच्यामध्ये याला काय भाव भेटणार आहे. तोडायचं आहे तर आम्ही याला पत्र दिलेले मोठमोठे अतिक्रमण आहे, ते तोडायला पाहिजे होते यांनी, ते नाही तोडले. जो मनुष्य अपंग त्यांनी ज्या टपऱ्या उचलल्या आणि पंचायत समितीमध्ये ठेवल्या की त्यांनी उचलून घेतल्या, पण त्यांना तो मनुष्य अपंग आहे, त्याला ते नेता येत नाही की हे अतिक्रमण संपल्यावर मी घेऊन जाईल. तो सीओच्या समोर रडतो आहे आणि तो विनंती करतो आहे, तरी सीओ त्याच्यावरती JCBचा पंजा मारतो आहे आणि त्यांच्या संबंधित लोकांचे त्यांनी टपऱ्या तिथून सोडून दिलेले आहे. आपल्याला सुद्धा काही लोक असतील त्यांनासुद्धा ते माहीत असेल, त्यांनीसुद्धा फोटो घेतलेले आहे त्या ठिकाणी, त्या अपंगाचं ते हे करणं. परत ह्या रोडवरती ज्या लोकांनी जे जागा रेल्वे पोलीसची असल्यावर त्या लोकांनी ते उचललं आणि त्या जागेवर ठेवलं रेल्वे पोलीस लाईनमध्ये, त्याचा काही संबंध नसतानासुद्धा 3 लाखाचं नुकसान त्या माणसाचं केलं की त्यांनी सांगल्यासुद्धा त्याच्या बाई लढत होती, तो बेरोजगार झाला, त्याला त्याच्या 5 मुलं रस्त्यावरती आले, तरी ते ऐकून घेतलं त्यांनी आणि ते अतिक्रमण त्यांनी तोडलं. असे पुष्कळसे अतिक्रमण यांनी केले. डेस हायस्कूलमध्ये आले आणि त्यावेळेला त्या ठिकाणी पालकमंत्री मी त्या ठिकाणी भाषण याचं हे केलं, उद्घाटन केलं रोडचे आणि शाळेचे. त्या ठिकाणी संजू सावकारे होता, संजू सावकारेने त्या ठिकाणी म्हटलं की मी सर्व अतिक्रमण काढून दाखवतो. तू अतिक्रमण काढून दाखवतो नुसतं बोललं आणि 4 दिवसात अतिक्रमण काढतो. त्यांना अगोदरच डेस हायस्कूलच्या शाळेच्या काम न व्हायच्या अगोदरच मी तिला तोडून ठेवल्या. लेडीजच्या बाथरूम तोडलं, ते तोडलं. एक महिला त्यांना सांगते की तुम्ही हे जे बाथरूम तोडले याच्यामध्ये जेंट्सचे बाथरूम राहू दिले आणि मुलं आता 10वी 12वीचे पेपर आहे आणि यांना या अडचण येणार आहे, तरी ते म्हणत आम्ही मुंबईला बाथरूम आणून देतो. तरी 8 दिवस झाले तरी त्यांनी ते आणले नाही. शेवटी एक मॅडम त्या ठिकाणी जाते आणि विद्यार्थी 25 विद्यार्थी सोबत घेऊन जाते सीओकडे आणि सीओ भेटत नाही. त्याच्यानंतर ते मॅडम त्या ठिकाणी जाते ऑफिसला, तिथे कोणी अधिकारी 11 वाजेपर्यंत भेटत नाही. तिथून तिला नंबर देतात की तुम्ही यांच्याकडे जा बंगल्यावरती. त्यांच्या बंगल्यावर जाता तर सीओ त्या ठिकाणी नसतो आणि मग सीओला तिथून कोणी फोन करतं, त्या बाईचा नंबर देऊन आणि तो सीओ त्या बाईला फोन करतो आणि म्हणतो तुम्ही कसे काय त्या ठिकाणी गेले, मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेन. म्हणजे हा सीओ एक बाई त्या ठिकाणी झगडे भांडणाला न जाता तो त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो आहे. तर बाकीच्याचा विषय सोडून द्या. अतिक्रमण तोडायला तुम्ही रोडवरती निघाले, मान्य करतो, अतिक्रमण जे असेल
ते मान्य करतो की त्यांनी हे, पण त्यांना काही पर्यायी जागा द्यायला पाहिजे होती, काही रस्त्याच्या कडेला कुठेतरी त्यांचं टपरीचं जागाची व्यवस्था करायला पाहिजे होती. ते न करता तुम्ही अतिक्रमण रोडवरचं जाऊच द्या, ज्या टपऱ्या त्या लोकांनी उचलल्या, काही मध्ये ठेवून आल्या, त्यांच्या घरापर्यंत घेऊन त्या ठिकाणी CO हे नेतो JCB, त्या ठिकाणी ते टपरी तोडतो. म्हणजे हा कोणचा विषय आहे? आजपर्यंत तुम्ही सुद्धा भुसावळमधले रहिवासी आहे, असं कधी झालेलं आहे की कोणी टपरी खाली करतो आणि ते टपरी खाली करताना की मी आता उचलतोय, तू तिकडनं येतोपर्यंत मी उचलून घेईन, तरी सुद्धा CO त्याच्या टपरीचं नुकसान करतो. एक टपरी बनवायला 25,000 ते 30,000 रुपये लागते, छोटी टपरी बनवायला बी. आज ते लोक रोडवरती आले आहे. दुसरा विषय असा आहे की वसंत टाकीच्या मागे की त्या बोर्डमध्ये याला अतिक्रमण काय दिसून आलं? जे अतिक्रमण असेल, ज्या ठिकाणी एखाद्या घराचं अतिक्रमण असेल, तो तुमचा पत्रकार पेपर वाटणारा मुलगा आहे चंदन, त्याचं घर त्या ठिकाणी तोडण्यात आलं. त्याच्या ठिकाणी तर सायकलसुद्धा जात नाही त्या रस्त्यात, तर त्या ठिकाणी हे लोक कसं काय माहिती की त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन COने ते अतिक्रमण कोणाच्या सांगण्यावरून हे अतिक्रमण तोडलं. आणि 95च्या अगोदरचे जे अतिक्रमण असेल ते शासनासुद्धा तोडायला नाही सांगितले, तरी यांनी ते अतिक्रमण त्या ठिकाणी जाऊन तोडलं. तर अशा COचा जे आहे यांनी सरकारने आम्ही आता निवेदन करणार आहे वरती, त्यांनी जर त्यांची भरपाई देईल तर ठीक, आमचं 1 दिवसाचं उपोषण उद्या आहे, त्याच्यामध्ये जर मार्ग निघाला ठीक, नाही तर आम्ही पुढच्या वेळेला जे अमर उपोषण लावणार आहे किंवा आम्ही रोडवरती उतरू. जय प्रहार. आलं थोडेसे लोक व्यवसायाला लागले, गोरगरीब जनता काहीतरी व्यवसाय करायला लागली, तशामध्ये एवढा मोठा आघात होणं, त्यांच्या घरी कोणी आमदारांनी किंवा COनी कधी जाऊन विचारणा केली का तुटल्यानंतर की यांच्या घरी आज चूल पेटली किंवा नाही? सर्वप्रथम जिथे आज यांनी CO साहेबांनी म्हटलं होतं की जामनेर रोडवरती असे किती अतिक्रमण आहे की जे आजपर्यंत तक्रार देऊन आदेश झालेले आहेत, त्यांचं रोडमध्ये बांधकाम आहे, फायनल प्लॉट आहे तुमचा 145-146 TP स्कीम 4A 4B, याच्यामध्ये पक्के 3 दुकानं आहेत. आज पण सुद्धा रोडमध्ये साई जीवनच्या एकदम एक्झॅक्ट शेजारी तुम्ही बघत असाल मित्र हो, पत्रकार बंधूंनो, आतो रोड तुम्ही पुढे जाऊन बघा, त्या रोडच्या पुढे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्या रोडची साईज बघा आणि त्या साई जीवनच्या बाजूला बघा तुम्ही किती साईज किती छोटी झाली आहे. त्याच्या मागे सगळे हॉस्पिटल्स आहेत, मजूर कोणी आजारी तिथे ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन जातात, तर तिथून जायला सुद्धा जागा राहत नाही. आणि याच्यामध्ये कोणतीही धनधान्यांचं कोणाचंही नुकसान केलेलं नाही. यामध्ये फक्त मोल मजूर गरीब जे बिचारे कधी रोज रोटी आपल्या याच्यावर व्यवसाय करून घर चालवणारे अशाच लोकांचं नुकसान केलेलं आहे. आमदार साहेबांनी फक्त बोलून मोकळे होऊन गेले की संजय सावकारांनी जे आता भुसावळमधलं अतिक्रमण राहणार नाही, आणि 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये या अतिक्रमणाची कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट अतिक्रमण तोडण्यात आलं. तुम्ही आज इथून समजा जामनेर रोड, त्याच्यानंतर यावल रोड, त्याच्यानंतर खडका रोड, बरं ह्या राजू चंदनचं जे घर आहे कोणत्या रोडवरती आहे हे पत्रकार बंधूंना सगळ्यांना माहिती आहे. हेतू पुरस्कार याच्यामध्ये फक्त कोणत्या लोकांनी कोणाशी वैर आहे, कोणाचं काय आहे तसं बोलून COना दाखवून तसं नुकसान केलेलं आहे. तरी तात्काळ याच्यावरती संबंधितांवर कारवाई जर झाली नाही तर प्रहार जनशक्ती पार्टी 1 दिवसाचं लाक्षणिक पोषण SDM ऑफिस समोर किंवा याच्यासमोर आम्ही करणार. उद्या आम्ही यांना पत्र देऊन त्याच्या सविस्तर लेखीमध्ये जर 15 दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही लाक्षणिक उपोषणाला उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर बसणार. नगर पालिका के एक इंजीनियर है, एक अधिकारी है, उनके भांजे के नाम पर 5 कॉन्ट्रैक्ट दिए गए जो कि शासन के नियम के अनुसार किसी भी शासकीय अधिकारी या किसी भी नगर पालिका कर्मचारी उसके या उसके रिश्तेदार के नाम पर कॉन्ट्रैक्ट नहीं ले सकता है. लेकिन फिर भी एक इंजीनियर के भांजे के नाम पर कॉन्ट्रैक्ट 5-5 कॉन्ट्रैक्ट दिए गए हैं, और हमें ये पता चला है कि वो कॉन्ट्रैक्ट के असली मालिक जो है तो खुद CO साहब है, जिन्होंने वो कॉन्ट्रैक्ट उसको दिलाया है. वो सिर्फ नाम के लिए है, पूरे कॉन्ट्रैक्ट CO साहब के हैं. इसकी पूरी माहिती बहुत जल्द कागज पत्र के साथ में, पूरे पुरावे के साथ में हम हर एक पत्रकार बंधु के पास में पहुंचाएंगे, और इसके लिए हम मंत्रालय तक के इसकी बात करेंगे. पालक मंत्री श्री गुलाब राव जी पाटिल, इनके पास में भी हम बहुत जल्द जाने वाले हैं, मिलने वाले हैं, और उनको मिलकर ये सारे अतिक्रमण की चर्चा भी करेंगे, और ये जिस तरीके से अनधिकृत तरीके से काम लिए जा रहे हैं, जो लोगों का हक मारा जा रहा है, इस पर भी जो है हम चर्चा करेंगे. ये देखो, ये गरीब, इनसे टैक्स लिया जा रहा है, साल का टैक्स लिया जा रहा है, इनसे पैसा लिया जा रहा है, इनसे पैसा वसूला जा रहा है, और फिर किसी के इशारे पर आकर जो है तो आप उस गरीब की टपरी को, उसकी दुकान को तोड़ रहे हो.
ये कहाँ का न्याय है? मतलब आप जिसका खा रहे हो, जिससे पैसा कमा रहे हो, जिन लोगों से आप टैक्स ले रहे हो, उन्हीं लोगों की दुकानों पर आप बुलडोजर चला रहे हो और पक्की पक्की दुकानें, बड़े बड़े कॉम्प्लेक्स जो तुमको दादागिरी करके 1 रुपये का टैक्स नहीं देते, उन लोगों की दुकानों को आपने हाथ तक नहीं लगाया। और ये गरीब जो टैक्स बराबर नियमित तरीके से भर रहा है, हर साल की टैक्स कॉपी इनके पास में मौजूद है। आप लोग जो है तो पत्रकार परिषद के बाद उसको देख सकते हैं। अतिक्रमण तोडलेलं नाहीये आणि ज्याचं अतिक्रमणाच्या तक्रारीने ते सुद्धा तोडण्यात आलं, जसं की भोईनगर रोडच्या खाली येतं, त्याला कुठेच म्हणजे त्या लोकांचा तो उदरनिर्वाह त्याच्यावर चालत होता। तो रमेश भोई म्हणून जे आहे तो त्यांचा अंध अपंग, तो हँडिकॅप मुलगा आहे, त्याचं दुकान होतं, ते त्याचं सगळं दुकानाची पूर्ण अशी काही रस्त्यात नसताना सुद्धा तोडण्यात आलेलं आहे।